हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया वर्ड्स, व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड बघूया. फर्स्ट वर्ड आहे फ्लक्च्युएटिंग. फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय होते तर राईज अँड फॉल इररेग्युलरली इन नंबर ऑर अमाऊंट. म्हणजेच अस्थिर होणे. ओके, अस्थिर होणे किंवा चढ उतार होणे किंवा सतत जे बदलत राहते त्याला काय म्हणू आपण? फ्लक्च्युएटिंग. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो आता? चढ उतार किंवा सतत बदलणे, अस्थिर. ओके, फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय होते? अस्थिर आहे, जो स्थिर नाही म्हणजे चढ उतर करत आहे, तो बदलत आहे नेहमी नेहमी, तर त्याला आपण म्हणू फ्लक्च्युएटिंग आहे. सिनोनिम्स आहेत व्हॅरी, डिफर, शिफ्ट, चेंज, अल्टर, वेव, वेवर, स्विंग, ऑसिलेट, अल्टरनेट, राइज अँड फॉल, गो अप अँड डाऊन. अँटोनिम्स आहेत स्टेबल, स्टॅटिक, स्टेडी. ओके, सो जे स्टेडी नाही आहे, स्टॅटिक नाही आहे, जसं की नदीमधलं पाणी जे वाहतच राहतं तर स्टेडी नाही राहत, म्हणजे ते काय आहे? फ्लक्च्युएटिंग आहे. ओके, नेक्स्ट बघूया. सिनर्जी म्हणजे काय होते? द इंटरॅक्शन ऑर कॉपरेशन ऑफ टू ऑर मोर ऑर्गनायझेशन्स, substances or other agents to produce a combined effect greater than the sum of their separate effects. म्हणजेच ऑर्गनायझेशन्स जे की सेपरेटली तेवढं इफेक्ट नाही येऊ शकत, तर कंबाईन झाल्यावर, म्हणजेच दोन ऑर्गनायझेशन जे आहे कंबाईन झाल्यावर जेवढं त्यांची जे सेपरेटली जेवढं ते इफेक्टमध्ये करत आहेत, सेपरेटली जेवढं ते काम करत आहेत चांगल्या प्रकारे, तर काय होईल? जास्त कंबाईंड एफर्टनी जास्त चांगलं होईल, तर त्याला काय म्हणतात? सिनर्जी. ओके, दोन किंवा अधिक कंपन्या, दोन किंवा अधिक कंपन्या. सिनोनिम्स आहेत टीम वर्क, हार्मनी, युनियन, टीम एफर्ट्स. ओके, जसं की एक कंपनी मिळून जर जे काम करत आहेत ते तेवढं इफेक्टिव्ह नाही होत आहे, पण दोन कंपनी मिळून जे काम करत आहेत ते खूप इफेक्टिव्हली होत आहे, टीम वर्क त्यांचं खूप चांगलं होत आहे, तर त्याला आपण काय म्हणू? सिनर्जी. म्हणजेच दोन किंवा जास्त कंपन्या ज्या मिळून एफर्ट्स घेत आहेत तर ते खूप चांगलं काम होत आहे, ग्रेटर दॅन जे सेपरेटली ज्या कंपन्या करत आहेत त्याच्यापेक्षा, तर त्याला आपण सिनर्जी म्हणू. अँटोनिम काय आहे? डिस्कॉर्ड, डायव्हॉर्स, सेपरेशन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अमेज्ड. अमेज्डचं डेफिनेशन आहे गॅदर टुगेदर ऑर अक्युमुलेट लार्ज अमाउंट ऑर नंबर ऑफ मटेरियल ऑर थिंग्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो एकत्र होणे, गोळा होणे, तर त्याला काय म्हणू आपण? अमेज्ड म्हणू. किंवा संग्रहित करणे, तर त्याला पण आपण काय म्हणू? अमेज्ड असं म्हणू. सो मराठीमध्ये काय होते याचं मिनिंग? एकत्र होणे, गोळा होणे, संचय करणे किंवा संग्रहित करणे. सिनोनिम्स बघूया. सो सिनोनिम्स आहे गॅदर, कलेक्ट, असेंबल, आणि अँटोनिम आहे डिसिपेट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्टॅचर. ओके, हा वर्ड आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलेला आहे. सो स्टॅचर म्हणजे काय होते? त्यांनी कमवलेली रेप्युटेशन किंवा त्याचं स्टेटस जे आहे त्याला आपण म्हणू स्टॅचर. म्हणजेच त्याची नैतिक पातळी. त्यांनी असं काही काम केलेलं आहे ज्याच्यामुळे त्याची रेप्युटेशन एक गेन केलेली आहे, त्याला आपण म्हणू स्टॅच्युअर. सो त्याचं मिनिंग आहे, डेफिनेशन: इम्पॉर्टन्स ऑर रेप्युटेशन गेन बाय ॲबिलिटी ऑर अचिव्हमेंट. त्याची जे ॲबिलिटी आहे त्याच्यामुळे त्यांनी एक रेप्युटेशन गेन केलेली आहे, त्यांनी अचीव्ह केलेलं आहे काहीतरी, सो त्याला स्टॅच्युअर असं म्हणू. सिनोनिम आहे त्याचं रेप्युटेशन, सेलिब्रिटी, रिनाउन अँड ॲक्लेम. ओके, अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स आहेत इम्पॉर्टन्स, इनॅबिलिटी आणि इनॲडिक्वेसी. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये
काय आहे, अ नंबर ऑफ पिकॉक्स. ओके, जे नंबर ऑफ पिकॉक्स असतात त्याला वन वर्ड मध्ये काय म्हणतात, त्याला म्हणतात मस्टर. ओके, मस्टर असं म्हणतात कशाला, वन वर्ड मध्ये अ नंबर ऑफ पिकॉक्स जिथे आहे त्यांना. नेक्स्ट, अ प्लेस फ्रिक्वेंटेड फॉर द रिझन्स ऑफ प्लेजर ऑर हेल्थ. त्याला काय म्हणतो आपण वन वर्ड मध्ये, रिसॉर्ट असं म्हणतो. ओके, जिथे आपण जास्तीत जास्त कुठे जर फिरायला गेलो तर जास्तीत जास्त आपण तिथे आराम करायला तिथे थांबत असतो रिसॉर्टवर. खूप जण सुट्ट्या काढून रिसॉर्ट्सवर जात असतात. कशा करता, सुट्टी मनवण्याकरता किंवा काही न्यू इयर असलं न्यू इयर पार्टी करण्याकरता. सो त्याला काय म्हणू आपण, रिसॉर्ट असं म्हणू. जिथे आपण हेल्थ किंवा प्लेजरसाठी जात असतो त्या प्लेसवर त्याला आपण रिसॉर्ट असं म्हणतो. तर रिसॉर्टला आपण मराठीमध्ये आश्रय सुद्धा म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट करेक्टली स्पेल्ड वर्ड बघूया. सो फर्स्ट वर्ड आहे आपला ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे. तर तसं का स्पेलिंग काय आहे, BETROTHED म्हणजेच बेटरोट. सो हा करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे या ABCD ऑप्शन मधला. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे तो पण ऑप्शन डी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे, कॉन्व्हॅलेसेंट. ओके, CONVALESCENT. तर हा करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कॉर्क अप समथिंग. कॉर्क अप समथिंगचं मिनिंग आहे फेलिंग टू एक्सप्रेस युअर इमोशन्स. म्हणजे जो इमोशन्स दाखवत नाही जास्त कोणाला, किंवा कोणाच्या पण पुढे जास्त इमोशन्स तो ठेवत नाही, तो हॅपी आहे सॅड आहे असं दाखवत नाही त्याच्या फेसवर, तर त्याला आपण काय म्हणू, कॉर्क अप समथिंग. एक्झाम्पल आहे, शी डिड नॉट लेट हर ग्रीफ पोअर आउट वेन हर फादर पास्ड अवे. ओके, इट्स नॉट गुड फॉर हर टू कॉर्क अप हिज फिलिंग. तर म्हणते तिचे जेव्हा फादरची डेथ झाली तर तिने तिचं जे इमोशन आहे, तिचे जे फिलिंग्स आहे ते तिने एक्सप्रेस नाही केल्या म्हणते, तर ते तिच्यासाठी चांगलं नाही आहे म्हणते, जे की तिने फिलिंग्स काय केले नाही आहे, कॉर्कअप नाही केलेले आहे. ओके, सो कॉर्कअप समथिंग म्हणजेच फेल होणे, एक्सप्रेस नाही करणे तिच्या फिलिंग्स किंवा इमोशन्सला. नेक्स्ट बघूया, कट टू द क्विक. कट टू द क्विकचं मिनिंग आहे हर्टिंग समवन डीपली ऑर ऑफेंडिंग देम. म्हणजेच कोणालाही हर्ट करून देणे, काही पण बोलून देणे. जसं कोणी कोणी काही पण बोलून देतं बोलण्यामध्ये, तर त्याच्यामुळे दुसऱ्याला काय होते, तो हर्ट होऊन जातो. ओके, तर त्याला काय म्हणतात, कट टू द क्विक. एक्झाम्पल बघूया, जो हॅड वर्क फॉर 10 years. 10 वर्ष जोनी काम केलेलं आहे म्हणते, विथ ऑल हिज लॉयलिटीज फॉर हिज कंपनी. ज्या कंपनी साठी त्यांनी 10 वर्ष काम केलेलं आहे, त्यांची लॉयली काम केलेलं आहे. ही वॉज कट टू द क्विक वेन हिज बॉस हेल्ड हिम रिस्पॉन्सिबल फॉर द थेफ्ट. तर जे चोरी झाली म्हणते त्याच्यासाठी त्याच्या बॉसने त्याला काय केलेलं आहे, कट टू द क्विक केलेलं आहे. म्हणजेच त्यांनी एवढं एफर्टलेसली काम केलेलं आहे कंपनी करता, त्यांनी लॉयली काम केलेलं आहे, तरी पण त्याच्या बॉसने काय केलेलं आहे, त्याला रिस्पॉन्सिबल ठरवलेलं आहे. म्हणजेच त्याच्या बॉसनी त्याला हर्ट केलेलं आहे. ओके, जोईला हर्ट केलेला आहे म्हणजे काय केलं आहे, कट टू द क्विक. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वर्ड्स बघितलेले आहे आपण, खूप इझी वर्ड्स होते. यांचे तुम्ही सेंटेन्सेस तयार करत चला. सिनोनिम्स अँड अँटोनिम्स दररोज वाचत चला. याच वर्ड्सचे नाही तर तुम्ही डिक्शनरीमधले सुद्धा 5 वर्ड्स येऊ शकता रोजचे. त्याच्यामधले वर्ड्स तुम्ही बघा, त्याचे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स काढा. ते हिंदी किंवा मराठीमध्ये तुम्हाला जसं इझी जात असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला ट्रान्सलेट करून वाचा. म्हणजे तुम्हाला आणखी ते वर्ड्सचं मिनिंग काय आहे ते लक्षात राहील. न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपरमधले एखादा न्यूजपेपर लावा. एखादा न्यूजपेपर नसेल लावत तर एखादं, आजकाल खूप सारे मटेरियल्स मिळत असते गुगलवर पण सगळीकडे. सो PDF डाउनलोड करायची, त्याच्यामधले वाचायचे पूर्ण, ते जे कॉम्प्रिहेन्शन आहे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन ते वाचायचं पूर्ण. पॅरेग्राफ वाचायचा, जो पॅरेग्राफमधला जो वर्ड नाही समजला त्याचं मिनिंग काढायचं आणि ते मिनिंग सिनोनिम्स काय आहे आणि अँटोनिम्स काय ते सुद्धा बघायचं. म्हणजे आणखी तुम्हाला त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा लक्षात राहील आणि त्या वर्डचं मिनिंग सुद्धा लक्षात राहील. त्यामुळे तुमचं जे पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ सुद्धा तुम्हाला इझी जाईल. ओके, सो प्रिपेअर असंच करत राहा फॉर SBI आणि SBI PO करता. आता एक्झाम्स येणार आहेत, त्याच्या डेट सुद्धा अनाऊन्स झालेले आहे SBI क्लर्क करता टेंटेटिव्हली. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.